मी शंकर आणि तू माझी पार्वती आहेस. माझ्यात दैवी शक्तीचा संचार आहे असं धार्मिकरित्या गोड बोलून गंडवलं आणि महिलेवर अत्याचार करून पसार झालेला अजून एक वसईतला भोंदू म्हणजे ऋषिकेश वैद्य. त्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पिंपरीतून शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली. त्याच्या विरोधात पुण्याच्या 35 वर्षीय महिलेनं तक्रार केलेली. 2023 मध्ये सोशल मीडियावर झालेल्या ओळखीनं महिलेसोबत पुढे घडलं काय, जाणून घेऊयात सविस्तर. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. तर पुण्यातल्या या भोंदू बाबा ऋषिकेश वैद्यच्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता वसईतील एका या बैठकी दरम्यान वाद होऊन मारहाणीची घटना सुद्धा समोर येते. ही घटना 29 ऑक्टोबर 2025 ला वसईतील हयात बंगल्याजवळ घडलेली. मिळालेल्या माहितीनुसार ऋषिकेश वैद्य मागच्या 2 वर्षापासून पीडित महिलेशी फोन आणि मेसेजद्वारे संपर्क साधायचा. याच कारणामुळे पीडितेचा पती संतप्त झाला. या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना वाद विकोपाला गेला आणि संतप्त पतीनं ऋषिकेश वैद्यवर धाव घेतली. यावेळी उपस्थित असलेले आमची वसई संस्थेचे सदस्य अश्विन ठठेरा यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. खरं तर आमची वसई या संस्थेचा ऋषिकेश वैद्य अध्यक्ष आहे. मात्र संतप्त पतीनं त्यांनाही मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या घटनेनंतर अश्विन ठठेरा यांनी वसई पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे वसई पोलिसांनी पीडितेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला समज देण्यात आली. भोंदू बाबाच्या या प्रकरणात आता नवनवीन खुलासे समोर येत असल्याने या प्रकरणानं अधिकच गंभीर वळण घेतलंय. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करतायत. खरं तर या प्रकरणाची सुरुवात झाली वसईमध्ये, जिथं दाखल झालेला गुन्हा पुढच्या तपासासाठी पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. हा ऋषिकेश वसईतला. ऑक्टोबर 2023 मध्ये त्याची भोंदू ऋषिकेश याच्याशी सोशल मीडियावर ओळख झाली. ओळख झाल्यानंतर या भोंदू ऋषिकेशनं तिला फसवणुकीच्या जाळ्यात ओढलं. माझ्यात दैवी संचार आहे, ईश्वराची उपासना कशी करायची याचं तंत्र तुला शिकवतो, अशी बतावणी त्यानं महिलेकडे केली. त्यानं आपण महादेवाचा अवतार असून ती आपली पार्वती आहे असं सुद्धा भासवलं. तर 2023 मध्ये तो पुण्यात आला तिला भेटायला. त्यानं पीडित महिलेची मांजरी परिसरात भेट घेतली आणि त्यानंतर गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान त्यानं महिलेचे काही व्हिडिओ सुद्धा काढलेले आणि त्यावरून तिला ब्लॅकमेल करून त्यानं तिला पुन्हा वसईला बोलवलं. वसईतही तिच्यावर बलात्कार केला असा आरोप महिलेनं केलाय. दरम्यान नाशिकमधील भोंदू अशोक खरात यानं महिलांना जाळ्यात ओढून त्यांचं लैंगिक शोषण केल्याचे प्रकार समोर आल्यानंतर उघडकीस आल्यानंतर पुण्यातील या पीडित महिलेनं पोलिसांकडे धाव घेऊन तिची तक्रार दिली. तिच्यावर बेतलेल्या प्रसंगाची माहिती त्या महिलेनं पोलिसांना दिली. त्यानंतर पुणे पोलिसांनी वेगानं तपास करत ऋषिकेश वैद्यला पिंपरी परिसरातून ताब्यात घेतलं. तो एका गाडीतून आपल्या नातेवाईकांकडे पुण्याला येत असताना पोलिसांना याची माहिती मिळाली आणि त्यांनी त्याला अटक केली, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली आहे. 28 मार्च 2026 ला त्याला अटक करण्यात आली आणि आज दुपारी म्हणजेच 30 मार्चला त्याला शिवाजीनगर कोर्टात हजर सुद्धा केले जाणार आहे. कोर्टानं आता त्याला 6 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य कोण आहे? तर ऋषिकेश वैद्य हा वसई पश्चिमेला स्टेला परिसरात राहतो आणि तो स्वयंघोषित धर्मगुरू आहे. याशिवाय आमची वसई या सामाजिक संस्थेचा अध्यक्ष म्हणून तो कार्यरत आहे. आमची वसई संस्थेच्या नावानं वेगवेगळे सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन हे वसईमध्ये या संस्थेकडून केलं जातं. वसई विरार शहरात सक्रिय असतो. सोशल मीडियावर आध्यात्मिक आणि धार्मिक मजकूर टाकून तो लोकांच्या संपर्कात सुद्धा राहतो आणि आध्यात्मिक प्रवचनं याद्वारे समाजातील अनेक तरुणी आणि महिलांना आकर्षित सुद्धा करतो. त्यामुळे आता या भोंदू ऋषिकेश वैद्यला अटक केल्यानंतर पोलीस तपासात अजून काय नवे खुलासे समोर येतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. पण दररोज समोर येणारे भोंदूंचे कारनामे, त्यांच्यावर होणाऱ्या कारवाया यांसंदर्भात तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.